अग्नी, आरू पण इतक्यात एका बाजूने आलेल्या त्या नाजूक आवाजाने अग्नेयचे डोळे खाडकन उघडले आणि त्याने आरवपासून लांब होत पटकन त्या बाजूला बघितलं तर त्याची मॉम त्या सर्वांना आश्चर्याने बघत होती. या लोकांच्या आरड्याओरड्याने ती नुकतीच तिच्या रूमच्या बाहेर आलेली, पण समोर अग्नेय आणि आरवला असं एकमेकांच्या मिठीत रडताना बघून तिला अगदीच धस्स झालं. आपल्या पाखरांना असं कोलमडलेलं बघून ती तर बावरूनच गेली. मॉम तिला बघून अग्नेय उठून तिच्या जवळ जाणार की तीच आरवला रडताना बघून तिच्या हाताने व्हीलचेअर ढकलत पुढे यायला. नर्सने पटकन तिला समोर आणलं. आरू, माझं बाळ रडत का आहे? आरव अजूनही चेहरा झुकवून रडत होता. त्याला तर अजूनही स्वतःला सावरता येत नव्हतं. बाकीच्यांनी तर सुवर्णा येताच कसं बस स्वतःच्या डोळ्यातलं पाणी अडवत चेहरा नीट केला, पण 2 वर्षाचा त्याच्या दुःखाचा पाझर त्याला 2 मिनिटात कसा आवरता येणार होता ना. सुवर्णाला आरवला बघून अस्वस्थ झालेलं बघून सियाने पटकन पुढे येत आरवचा चेहरा तिच्या पदराने पुसत त्याला शांत राहायला खुणवलं. मॉम, पण सुवर्णाच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावरची ती मूर्तिमंत भीती बघून अग्नेय पटकन तिच्या समोर गुडघ्यावर बसला. अग्नी तशी त्याच्या आईची काळजीने भरलेली नजर त्याच्यावर पडली, पण आज आपल्या आईला बघून त्याचाही कंठ अगदी काठोकाठ भरून आलेला. 24 वर्ष, आयुष्याची 24 वर्ष विधवेसारखी जगली होती ती. स्वतःच्या सौभाग्यासोबत स्वतःतल्या सर्व भावना आणि इच्छाही तिने मारून टाकलेल्या. पण जर आता तिला कळालं की तिचं सौभाग्य जिवंत आहे तर हा धक्का तिला कसा पचणार होता ना. अग्नी, अरे काय असं एकटक बघत आहेस माझ्याकडे? आणि माझ्या आरूला काय झालं? तो रडत का आहे? काही झालं आहे का? त्या प्रत्येकाचे चेहरे जणू तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या सासूच्या डोळ्यातला ओलावाही तिच्याकडून लपला नव्हता, म्हणून का कुणास तिचं हृदय भीतीने धडधडू लागलं. मॉम, ते म्हणजे अग्नीला तिला काय सांगायचं तेच सुचेना. त्याच्या आईशी तो तरी कसा खोटं बोलणार होता ना, आणि खरं सांगणं त्याला जमणार नव्हतं. जोपर्यंत तो स्वतः त्याच्या डॅडला बघणार नव्हता तोपर्यंत तो काहीच तिला सांगू शकत नव्हता. अहो मॉम, इतकं काही झालं नाही. हे उगाच ओरडले माझ्या आरूला, त्याच्यामुळे एक डील काय गेली यांनी तर माझ्या बाळाला धोपटून काढलं. मी आत्ताच सांगतेय हा मॉम, तुमच्या या मोठ्या बाळाला तुम्हीच समजवा जरा. उठसूट प्रत्येकावर दादागिरी करणं बरं नाही. आणि परत जर ह्यांनी माझ्या आरूवर हात उचलला तर ह्यांच्यासाठी ह्या मेन्शनचे दरवाजेही बंद करेन मी. सिया सुवर्णाला घाबरलेलं बघून स्वतःच विषय बदलत अग्नेयला रागे भरलं. तसं तिचं शेवटचं वाक्य ऐकून अग्नेय काहीसा शॉकच झाला. मॅडम त्यालाच त्याच्या मेन्शन बाहेर करायला चाललेल्या. ती नक्की खरं बोलत होती की खोटं हाच त्याला प्रश्न पडला, कारण ह्या मॅडमचा काय भरोसा ना. तिच्या या धीराच्या प्रेमात ती हे करूही शकत होती. काय? अग्नीने आरूला मारलं? आरू, राजा इकडे मॉमकडे ये. सुवर्णाने अग्नीयकडे आश्चर्याने बघताच त्याने तर मान खालीच घातली, तर आरव मान झुकवूनच त्याच्या मॉम समोर आला. रडणं थांबलं असलं तरी डोळे मध्ये मध्ये बरसतच होते. आय एम सॉरी मॉम, तू मला माफ करशील ना ग? आरवला तर त्याच्या मॉम समोर आणखीनच रडू येत होतं, म्हणून तिच्या मांडीवर डोकं ठेवत तिच्या कुशीत त्याने चेहरा लपवला. तुटला होता आज तो पूर्णपणे, म्हणूनच प्रत्येकाच्या कुशीत त्या उभेच स्वतःला लपवू पाहत होता. त्याच्या या प्रश्नावर
अग्नियने दीर्घ श्वास घेत डोळे मिटले. त्याला त्याच्या बछड्याचं मन कळत होतं. मगाशी त्याने रागात त्याच्यावर हात उगारला होता आणि ह्याचा सर्वात जास्त त्रास आता त्यालाच होत होता. आरू, राजा, यात माफ न करण्यासारखं काय आहे? अरे, एक डील गेली तर दुसरी येईलच ना. आणि तुझ्या भाईचंही मनाला लावून घेऊ नको बरं. तुला माहीत आहे ना, कामाच्या बाबतीत तो जरा जास्त स्ट्रिक्ट आहे. पण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. इवन तो तर सर्वात जास्त प्रेम तुझ्यावरच करतो. तुला त्याने अगदी बापासारखं वाढवलं आहे. त्याच्या असण्यानेच तर कधी तुला तुझ्या डॅडाची कमी नाही भासली. सुवर्णा तिच्या दोन्ही मुलांमध्ये कोणतेच मतभेद होऊ नये ह्या भीतीने आरवला समजवत होती. पण तिला काय माहित ना, तिची दोन्ही मुलं एकमेकांसाठी किती मोठा आधार आहेत ते. सुवर्णाच्या त्या आश्वासक बोलण्यावर आरवला आणखीनच रडू आलं. अग्नीचेही डोळे भरून आले. पण तो आता कमजोर पडू शकत नव्हता. त्याला काहीही करून त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या डॅडला परत आणावं लागणार होतं. सुवर्णाच्या नजरेसमोर तिच्या अहोंचा चेहरा क्षणभर तरळून गेला. तशी तीही भावूक झाली. पण वातावरण परत गंभीर होतंय बघून सियाने परत पटकन बाजू सावरली. मॉम, भरपूर प्रेम असून तरी काय उपयोग जर ते व्यक्त करता येत नसेल तर. आणि मी तर म्हणते, इतकाच राग येतो तर भिंतीवर हात मारायचा ना. पण माझ्या आरवला मारण्याची काय गरज होती? पहिले हे जन्माला आले म्हणून काय यांना सगळ्यांवर स्वतःची तानाशाही गाजवण्याचा हक्क नाही भेटला? पुढच्या टाइमला जर यांनी माझ्या आरववर हात उचलला तर त्याला घेऊन मीच बाहेर पडेन. मग रहा म्हणा एकटेच. सियाने ह्या क्षणीही तिच्या शब्दांचे वार बरोबर अग्नेयाला मारून घेतले. पण त्याने आता तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मगाशी त्याने आरववर हात उचलला आणि तिच्यावरही चिडला म्हणून मॅडम रागवल्या होत्या आणि आपलं चुकलं हेही जाणून होता तो. मॉम, डोंट वरी, मी बोलतो त्याच्याशी. तू जाऊन थोडा टाइम रेस्ट कर. अग्नेयने आरवच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत सुवर्णाला रूम मध्ये पाठवून दिलं. तसं तडक सियाने आरवला उभा केलं. आरव, अग्नेय आता आरवशी शांततेत बोलायला जाणार की तो सियाने त्याला स्वतःकडे ओढलं. आरू, चल, आपण तुझ्या रूम मध्ये जाऊ. मी तुझ्या जखमेला औषध लावते. जगाला काय फक्त जखमा देता येतात. मग त्याचे घाव कितीही मनाला वेदना देऊ देत, त्यांना कायच फरक पडतो. सिया अग्नेयकडे रागात बघत आरवला स्वतःकडे वळवत तिथून नेणार की आत्ता कुठे जाऊन आरवची नजर मानसवर पडली आणि आत्ता त्याला बघून त्याच्या डोळ्यात अंगार भरले. यू डॅश! आणि त्याने सियाचा हात सोडून कोणाला काही समजायच्या आतच पळत जाऊन त्याच्या नाकावर जोरदार पंच मारला. तसा ह्या रिॲक्शनसाठी अनभिज्ञ असलेला प्रवीण त्याच्या एका पंचवरच मागे जाऊन सोफ्यावर आदळला. त्याच्या नाकातोंडातून तर घळाघळा रक्त येऊ लागलं. ते बघून सर्वांचे डोळे खाडकन मोठेच झाले. आरव! अग्नेय त्याला समजवायला पुढे होणार की त्याआधीच आरव वाऱ्याच्या वेगाने परत प्रवीणकडे पोहोचला आणि त्याने त्याच्या केसांना पकडून त्याला उठवत गोल फिरून त्याच्या पोटात जोरात लाथ मारली. तसा आत्ता तो जाऊन डायरेक्ट समोरच्या टीव्हीवर आदळत कळवळत खाली पडला. त्याच्या या मूव बघून तर फक्त अग्नेयच काय तर रॉकी आणि विष्णूचे हातही तोंडावर आले. हा त्यांचा तोच मस्तीखोर आरव आहे का हाच प्रश्न पडला त्यांना. माझा प्रवीण! पण प्रवीणला रक्ताच्या धारोळ्यात पडलेलं बघून नंदाने हंबरडा फोडत ती त्याच्या जवळ पळाली. पण ती काय बोलली ऐकायला आरवचा मेंदू जागेवर कुठे होता.
त्याच्या डोळ्यात आत्ता फक्त रक्त उतरलं होतं. तो परत त्याच्याकडे धावणार की त्याआधीच विष्णूने त्याच्या कमरेत हात घालून त्याला मागून पकडलं. आरव, काय करतोय तू? त्याचं हे रौद्र रूप बघून फक्त विष्णूच काय तर अग्नेयही स्तब्ध झालेला. त्याची ही भयानक बाजू तर आजवर त्यानेही बघितली नव्हती. सोड सोड मला बिग बी, मी ह्याला सोडणार नाही. सगळं ह्याच्यामुळे झालं. ह्यानेच डॅडला कैद ठेवलंय. ह्याच्यामुळेच मला माझ्या फॅमिलीला सोडून जावं लागलं. एकट्यातच 2 वर्ष काढावी लागली. माझ्या भाईपासून सर्व लपवावं लागलं. हाच कारणीभूत आहे ह्या सगळ्या गोष्टींना. ह्याच्यामुळेच माझं आणि डॅडचं लाईफ कम्प्लीट हेल झालं. आरव विष्णूच्या पकडीतून सुटण्याचा इतका प्रयत्न करत होता की विष्णूलाही त्याला आवरणं कठीण जात होतं. नेहमी खोडकर आणि मस्ती करणारा आपला भाऊ भडकल्यावर इतका खुखार होतो हे अग्नेयलाही आज समजलं होतं. अहो साहेब, यांना सांगा ना, हा माझा मुलगा प्रवीण आहे, तो मानस नाही म्हणून. नंदा तर आपल्या मुलाच्या तोंडावरचं रक्त पुसत रडतच अग्नेयकडे बघते. तसा आत्ता कुठे जाऊन तिच्या आवाजाने अग्नेय भानावर आला. आरवचा राग बघून तर सिया, नित्या आणि आजीही स्तब्ध झालेल्या. त्याने तर 2 फटक्यातच समोरच्याला अर्धमेल केलेलं. आरव, रिलॅक्स. अग्नेय त्याला काही समजवायला जाणार. नो भाई, आज नाही. आज मी या माणसाचा जीव घेऊन शांत बसणार. हा मेल्यावर तसंही आपण आपल्या डॅडला घेऊन येऊ. त्याला अडवून धरल्यामुळे विष्णूची पकड काहीशी सैल झालीच होती की आरव दात ओठ खात परत प्रवीणवर धावून जाणार की इतक्यात मधातच अग्नेय येऊन उभा राहिला. भाई, तू कसा इतका शांत राहू शकतो? आपले डॅडा मागचे 24 वर्ष ह्याच्या तावडीत आहेत हे कळूनही तू शांत कसा बसला आहेस? आत्तापर्यंत तर भाई तूच याचा जीव घ्यायला हवे होतास. आरव अग्नेयला अजूनही शांत बघून आता त्याच्यावर काहीसा चिडलाच. तसा अग्नेयने त्याच्या मानेत हात घालत त्याची मानगूट पकडत त्याचा चेहरा किंचित समोर केला. मी शांत बसलोय कारण हा मानस नाही आहे आरव, हा प्रवीण आहे. आता अग्नेयच्या बोलण्यावर बाकी सगळ्यांपेक्षा जास्त शॉक तर श्रीजा झाली. कारण त्याच्या उकसवण्यावर तर ती खरं सांगून गेलेली ना. काय? हा माणस नाही आहे. आरवला तर विश्वासच बसत नव्हता. इट्स अ लॉंग स्टोरी. आपण बसून बोलू. रॉकी, फर्स्ट इथून ही सर्व मेस क्लिअर कर आणि ह्याची ट्रीटमेंट स्टार्ट कर. मला हा उद्यापर्यंत रिकवर पाहिजे. अग्नेयने सांगताच रॉकीने मान हलवत त्याचा मोबाईल काढला. अवघ्या 1 मिनिटात गार्ड सोबत लेडी गार्डही तिथे हजर झाल्या. ए तुम्ही मला का पकडलात? सोडा मला. श्रीजाला त्या लेडी गार्डने पकडताच ती हात पाय मारू लागली. आरू, अरे हे बघ, ह्यांनी मला पकडलंय. ह्यांना सांग मी कोण आहे ते. मी तुझी होणारी वाईफ आणि अग्निहोत्रींची सून. श्रीजा आत्ताही तावाने तिच्या ॲटिट्यूड मध्ये बोलतच होती की इतक्यात तिच्या गालावर जोरदार चपराक बसली. तसे ह्या टाइमला तर अग्नीच्या तोंडाचाही आवाज आला. कारण श्रीजाला ही चपराक त्याच्या जानाने मारलेली. तो तिथे सर्वांसाठीच खूप मोठा धक्का होता. वहिनी, आरवही तिला बघतच राहिला. पण श्रीजाने जसं समोर बघितलं तसं सियाला समोर बघून तिने दात चावले. श्रीजा, इतकं सगळं होऊनही तू अजूनही माझ्या आरूच्या आयुष्यात आणि ह्या मेन्शन मध्ये राहशील असं तुला वाटलंच कसं ग? अगं सरडाही तुझ्या एवढा रंग बदलत नसेल. ज्या ताटात इतके दिवस ठुसत होतीच
त्याच ताटात तू होल करायला बघत होतीस. इतकं सर्व होऊनही तू या घरची सून होण्याची स्वप्न बघतीयस. लाज कशी वाटत नाही ग तुला? ज्याच्यावर प्रेम केलंस त्यालाच इतकं लाचार केलंस की तो श्वासही स्वतःच्या मर्जीवर घेऊ शकत नव्हता. माझ्या आरूला 2 वर्ष त्या मजबुरीच्या बेड्यांमध्ये बांधून त्याच्याशी लग्न करणार होतीस तू. खरंच तुझ्यासारख्या मुली सर्व स्त्रीवर्गावर कलंक आहेत. सियाचे डोळे काठोकाठ भरून आले. ते बघून आजी तिच्या जवळ आल्या. सिया, मला सोड. जी मुलगी तिच्या जन्मदात्यांची नाही झाली ती आपली काय होणार आहे? आजीनेही श्रीजावर जळजळीत कटाक्ष टाकला. आजी, वहिनी, मी कितीही चुकीची असली तरी माझं आरूवर खरं प्रेम आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि मला माहित आहे तोही माझ्यावर खूप प्रेम करतो. हा आता या नित्यामुळे त्याचं मन भरकटलंय, पण तरी तो माझ्यावरच प्रेम करतो. श्रीजाला परत वेड्यासारखं सुरू झालेलं बघून अग्नेयने गार्डला इशारा केला तसं ते तिला ओढू लागले. नाही, सोडा मला नाही जायचं. आरव, प्लीज सांग ना ह्यांना. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू आरू. प्लीज मला एक संधी दे. मी परत तुला कुठलीच कंप्लेंट देणार नाही. श्रीजा आता जोरजोरात रडू लागली. यापुढे आरव आपल्याला दिसणार नाही ह्या भीतीने तिचं मन आता आक्रंद करू लागलं. ती त्या गार्डच्या हातून सुटायला अक्षरशः धडपड करत होती, पण आता तिच्या रडण्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. त्या गार्ड ओढतच श्रीजाला घेऊन गेल्या. प्रवीण आणि त्याच्या कुटुंबालाही ते गार्ड घेऊन रॉकी सोबत निघून गेले. तसं आत्ता कुठे जाऊन अग्नेय सोबत बाकीच्यांच्याही थोबड्यावरचे भाव शिथिल झाले. भाई, आपल्याला लवकरात लवकर डॅडला मानसच्या तावडीतून सोडवावं लागेल. जर त्याला भणक जरी लागली की श्रीजा पकडली गेलीये तर तो पुढचा विचारही आरवला करवत नव्हता. खूपच रेस्टलेस झालेला तो. आरू, राजा, तू आता शांत हो बघू. जितकं तुला सहन करायचं होतं तितकं तू केलं आहेस. बाकी आता तुझे भाई बघून घेतील. तसंही त्यांचा हात आणि तोंड खूप शिवशिवत असतं ना, मग आता तेच ह्याचा छडा लावतील. या परिस्थितीतही सियाने अग्नेयला टोमणा मारून घेतला. पण जसं तिचं लक्ष नित्यावर आलं तिच्या हृदयात धस्सच झालं. मग आजपासून ते लेकरू शून्यात हरवलेलं कोणाच्या इतक्या लक्षातच आलं नाही. नीतू, सिया पटकन नित्याजवळ जाताच नित्याने तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि तिच्या अश्रूंना मोकळं केलं. तिच्या शरीराची कमालीची थरथर होत होती. वहिनी, मी भाई आणि आरवची कशी माफी मागू ग? मामीला कशी नजर मिळवू? कारण माझ्या डॅडामुळे त्यांचं हसतं खेळतं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. मामीला इतकी वर्ष त्रास सहन करावा लागला. भाईचं तर बालपणही काढून घेतलं आणि आरव, त्याला तर त्याचे डॅडा आठवतही नसतील. आधी सगळं माझ्या डॅडामुळे झालं आणि आता माझ्यामुळे होत आहे. त्या मानसला मी हवे आहे म्हणून त्याने मामाला ठेवलंय ना. वहिनी, मी जाते त्याच्याकडे, मग तो मामाला सोडून देईल. नित्या कंटिन्यू रडत बडबडतच चाललेली की तिच्या शेवटच्या वाक्यावर सिया आणि आजीने डोक्याला हातच मारून घेतला. कारण तिचं शेवटचं वाक्य नक्कीच या अग्निहोत्रींच्या दोन्ही आगींना भडकावून गेलं होतं. सो फायनली इतक्या दिवसांचा सस्पेन्स तर आज तुम्हाला समजला आहे. पण आता अग्नेय काय करणार हे आवर्जून बघा, कारण तो अग्नेय आहे. त्यामुळे त्याची पुढची खेळी तर कमालच असेल. मग त्यासाठी पुढचा भाग तर तुम्ही बघालच.
पण आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.